मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे गजाळ येते ना. हो. आज झटक असं ठरवलं की आता मॉर्निंग आणि आत्ताच मूव्ही बघून आली. येस! ओके. तुम्ही जर का आयुष्यात कधी कॉकटेल, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि क्वीन हे तिन्ही सिनेमे पाहिलेले असतील, तर ज्यावेळेला तुम्ही मराठीतला सखे ग साजणी हा सिनेमा बघाल, त्यावेळेला तुम्हाला या तीनही सिनेमांची आठवण येईल. मूळतः कॉकटेल हा जो एक सिनेमा आहे, पूर्ण सखे ग साजणी चित्रपट बघत असताना तुम्हाला तो जवळ-जवळ 60% ते 70% एक्झॅक्ट सेम वाटेल. आणि ही फार मोठी निराशा होती माझ्यासाठी. फ्रँकली स्पीकिंग ज्यावेळेला सखे ग साजणी या मराठी चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर आला होता, तर त्यावेळेला ऑफकोर्स धुरंधर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यस्त असल्यामुळे फारसं काही लक्ष गेलं नाही या चित्रपटाकडे. पण जेव्हा मी मोशन पोस्टर पाहिलं, मला तेव्हाच कुठेतरी असं वाटलं होतं, की यार हा कॉकटेल आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा टाइप याची थीम असणार आहे. पण मी कास्टिंग ज्यावेळेला चेक केली, पूजा सावंत आहे, प्रार्थना बेहरे आहे किंवा अभिजित खांडकेकर आहे, तर मला असं वाटलं यार हे तिघं ना पहिल्यांदा एकत्र येतात आणि काहीतरी इंटरेस्टिंग केमिस्ट्री कदाचित बघायला मिळेल. काहीतरी वेगळं नक्कीच बघायला शिकायला मिळेल. या एका भाबड्या आशेने मी हा चित्रपट बघायला गेले, पण प्रचंड निराशा झाली. हा चित्रपट ॲक्चुअली दिग्दर्शित केलेला आहे अभिषेक जावकर यांनी. हे प्रार्थना बेहरेचे रिअल लाईफमधले हसबंड आहेत आणि इथून मागे मी अभिषेक जावकर यांचं कुठलंही काम पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे, पहिलाच क्राफ्ट आहे. सो करेक्ट मी इफ आय एम रॉन्ग. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता, की अभिषेक जावकर यांनी इथून मागे काही काम केलंय, जे तुम्ही बघितलं आणि तुम्हाला आवडलंय किंवा नाही आवडलं. जे काही असेल ते अपडेट्स तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच देऊ शकता. आता या चित्रपटाकडे आपण वळूया. सगळ्यात आधी तर या चित्रपटाचं लेखन केलेलं आहे अभिषेक जावकर आणि कुणाल राणे या दोघांनी आणि लिखाणातच हा चित्रपट प्रचंड गणलाय. म्हणजे दिग्दर्शनामध्ये सुद्धा गणलाय, पण लिखाणामध्ये सुद्धा गणलाय आणि मला याने थोडंसं दुःख झालं. आय डोंट नो का बरं? म्हणजे कारण ना बऱ्याचदा असं होतं मी कुठल्याही मराठीतल्या एखाद्या जोडीकडे ज्यावेळेला बघते म्हणजे कपल जे असतात मराठीतले रिअल लाईफ आणि रील लाईफ. तर त्यावेळेला जेव्हाही त्यांचा कुठचा प्रोजेक्ट येतो त्यावेळेला नक्कीच आतूनच असं वाटत असतं, की यार हे जिंकायला पाहिजे ही जोडी ॲटलीस्ट या प्रोजेक्टसाठी तरी. आय डोंट नो ते खूप ऑर्गॅनिक आहे ती फीलिंग माझ्यासाठी. मला शब्दांमध्ये मांडता नाही येणार. ज्यावेळेला मला कळलं, की अभिषेक जावकर प्रार्थना बेहरेचे हसबंड आहेत आणि प्रार्थना बेहरे स्वतः त्याच्यामध्ये लीड एक्ट्रेस म्हणून आहे. तर हे समीकरण किती भारी आहे, की हसबंड वाईफ काम करता एका प्रोजेक्टसाठी. सो मे बी काहीतरी वेगळीच केमिस्ट्री आपल्याला बघायला मिळेल. पण असं काही मला आज बघायला नाही मिळालं. एक-एक करून सांगते सगळ्यात आधी त्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स ज्या गोष्टी मला खूप जास्त आवडल्या. पहिली पॉझिटिव्ह गोष्ट आहे चित्रपटामध्ये सखी ग साजणी, मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना ना ना ना. सो हे जे गाणं आहे आपण बरेचदा खूप आयकॉनिक गाणं आहे आणि आपण बरेचदा असं गुणगुणत असतो. माझ्या वाईट गळ्यासाठी प्लीज मला माफ करा. पण मी ते त्यासाठी गाऊन दाखवलं, की ते किती आपसूक लगेच तोंडावरती येतं. तर हे गाणं याचं रिमिक्स व्हर्जन आपल्याला दाखवलेलं आहे आणि ते ॲक्चुअली खूप चांगलं आहे. म्हणजे मला मोस्टली नाही आवडत, की जुन्या गाण्यांना ज्यावेळेला हे ॲक्चुअली डिस्ट्रॉय करतात रिमिक्सच्या नादात. पण मला हे गाणं आवडलं. ऐकायला छान वाटलं, कूल वाटलं आणि शूट पण चांगलं केलं. म्हणजे बघायला आणि ऐकायला चांगला अनुभव होता तो. पुढे याच चित्रपटामध्ये चित्रपटाच्या सगळ्यात शेवटी क्लायमॅक्समध्ये एक गाणं आहे, लग्नाचं गाणं आहे ते. तर ते गाणं सुद्धा शूट खूप भारी केलंय. कॉस्ट्यूम्स तिथले ॲक्चुअली स्पेशल मेन्शन मी करतीये. त्या शेवटच्या गाण्यामधले जे कॉस्ट्यूम्स आहेत ते सगळ्यांचे खूपच सुंदर आहेत, खूपच कमाल आणि डिझायनर आउटफिट्स आहेत सगळ्यांचे. आय रिअली लव्ह दॅट. आणि तिथलं ते सुद्धा गाणं खूप सुंदर शूट झालंय आणि खूप सुंदर ऐकायला सुद्धा आपल्याला वाटतं. एक एनर्जेटिक सॉन्ग आहे. हे 2 पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट झाले. या पलीकडे या चित्रपटातलं काहीच चांगलं नाही वाटलं मला. म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप जास्त असं अब्रप्ट, अर्धवट वाटत होती. एक-एक करून सांगते. आता पहिला निगेटिव्ह पॉइंट चित्रपटामध्ये मूळतः फक्त 3 कॅरेक्टर्स पूर्ण चित्रपटामध्ये आपल्या सगळ्यांसमोर असतात आणि तेच 3 कॅरेक्टर्स सिमिलर काइंड ऑफ रिपिटेटिव्ह परफॉर्मन्सेस देत असल्यामुळे अ, मला थोडंसं बोर व्हायला लागलं होतं चित्रपटामध्ये आणि मी अधून-मधून लिटरली मोबाईल काढत होते आणि हे फार कमी वेळा होतं. बिंग अ सिनेफाईल आय एम टेलिंग यू धिस म्हणजे चित्रपटाची साथ अधून-मधून आपण सोडायला लागतो. परत चित्रपट आपला हात धरण्याचा प्रयत्न करतो आणि आपण हात धरतो सुद्धा चित्रपटाचा. पण चित्रपटामध्ये खूप ठिकाणी खूप बोरिंग एलिमेंट्स होते, जे लिटरली कट डाउन आपण करू शकलो असतो आणि त्याने ॲक्चुअल चित्रपटाला काही फरक पडला नसता. इनफॅक्ट वेगळे काही मॉन्टाजेस, वेगळे काही सब प्लॉट जर का इंट्रोड्यूस केले असते, जसं की सगळ्यात आधी 3 कॅरेक्टर्स आहेत. तिघांच्या बॅक स्टोरीज लाइक प्रॉपर बॅक स्टोरीज. आय गेट दॅट की तुमचा जो सगळ्यात शेवटचा ट्विस्ट आहे, सेकंड लास्ट ट्विस्ट आय एम टॉकिंग अबाउट तो येण्यासाठी तुम्हाला जाणून-बुजून जो मेल कॅरेक्टर आहे, तर त्याचं फारसं काही दाखवायचं नव्हतं. बट स्टिल आय थिंक त्याला खूप
कोड लँग्वेजमध्ये काहीतरी तुम्ही करून ते दाखवू शकले असते. सो तीनही कॅरेक्टर्स असेच डायरेक्ट आपटतात आपल्या सगळ्यांसमोर येऊन आणि ठीक आहे, आता आपल्याला ते त्यांच्यासोबत राहायचं आहे. पण ते 3 कॅरेक्टर्स रिपिटेटिव्ह वाटत असल्यामुळे बोर व्हायला लागतं. दुसरा निगेटिव्ह पॉइंट, पूर्ण वेळ चित्रपट हा कॉकटेल बनण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न जाणवत राहतो आपल्याला चित्रपट पाहत असताना. बऱ्याच सगळ्या ठिकाणी तुम्ही जर का कॉकटेल बघितला असेल, तर तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की मी काय म्हणते ते. तिसरी गोष्ट, स्कुबा डायव्हिंगचा जो सीन आहे, तो इतका अब्रप्टली दाखवलाय, अजिबात वेल एक्झिक्युटेड नाहीये आणि त्याच्या जस्ट आधी आणि जस्ट नंतर जे 2 सीन्स आहेत, ते इतके अब्रप्टली पुट केलेले आहेत, म्हणजे असे ठेवलेले असे तुकडे-तुकडे जाणवतात ते आणि स्मूथली इंटिग्रेशन होऊ शकलं असतं आणि हाच माझा पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे. चित्रपट अख्खा तुकड्या-तुकड्यांमध्ये तुम्हाला जाणवतो. म्हणजे आता ठीक आहे, आता लेट्स से फॉर एक्झाम्पल प्रार्थना बेहरे आणि पूजा सावंत यांच्या शेजारच्या त्या त्या रिसॉर्टच्या शेजारच्या बंगलोमध्ये अभिजित खांडकेकर आहे. मग सो प्रार्थना त्याला पाहते अभिजितला आणि ती धावत-धावत पूजाला सांगायला येते आणि ठीक आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट कट होतं आणि मग डायरेक्ट मॉर्निंगचा एक सीन आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला देते. सो ते स्मूथली इंटिग्रेट नाही होत 2 सीन्स एकमेकांसोबत ॲक्चुअली. जशी सकाळ होते किंवा सकाळनंतर पार्टी झाली, कट टू डायरेक्ट आफ्टरनून ऑर मे बी लाइक मॉर्निंग ऑर सो त्या गोष्टी इंटिग्रेशन त्यांचं व्यवस्थित न झाल्यामुळे पूर्ण चित्रपटात ओह! अच्छा. ओके. सो मी काही मिस आउट करते का? असं तुम्हाला ते अर्धवट फील होत राहतं. सो यांनी एक नवीन पद्धत ॲक्चुअली करण्याचा प्रयत्न केलाय. जसा जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये तुम्हाला जर का ऋतिक रोशनचा तो एक सीन आठवत असेल, स्कुबा डायव्हिंग केल्यानंतर जस्ट राइट आफ्टर दॅट मोमेंट व्हॉट ही फील्स इनसाइड. त्याला जे आतमध्ये एक काहीतरी विचित्र भावनांचा काहीतरी गदारोळ माजलेला असतो आणि तो ज्यावेळेला शांत होतो त्यावेळेला त्याची ती फीलिंग दाखवताना तो पाण्यावरती तरंगतोय. त्याच्याच समवेत तो कॅमेरासुद्धा असा हलतो त्या वेव्हजच्या स्टाईलमध्ये. सो या चित्रपटाच्या मेकर्सने सुद्धा तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण सुरुवातीला ते थोडंसं ठीक आहे आपल्याला पटायला लागतं, की ओके इट्स अ गुड थिंग नाईस स्ट्रॅटेजी की समुद्र आहे, त्याच्यामध्ये एक होडी आहे, त्या होडीमध्ये ॲक्टर्स बसलेले आहेत, समुद्राचं पाणी हलतंय, होडी हलतीये, होडीसोबत ॲक्टर्स पण हलताय, असे असे त्याच्यासोबत कॅमेरा पण हलतोय. पण किती वेळा? आणि ते खूप इरिटेट व्हायला लागतं नंतर-नंतर बिकॉज ऑल द टाईम इफ यूल शेक युअर कॅमेरा लाइक दिस, इट विल बी व्हेरी इरिटेटिंग एक्सपिरियन्स फॉर द व्ह्यूअर बिकॉज मोस्टली कॅमेरा शेक कधी होतो माहिती आहे का? ज्यावेळेला समोरचा जो ॲक्टर आहे त्याच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. काहीतरी सगळ्यात मोठा राडा त्याच्या आयुष्यामध्ये होतो, काहीतरी लय मोठा कांड होतो आणि आता त्याचं सगळं संपलंय. तो खूप जास्त पॅनिक झालाय. तो पॅनिक एलिमेंट दाखवण्यासाठी सुद्धा कॅमेरा मोस्टली शेक केला जातो जाणून-बुजून शूट करतेवेळी. इथे तुमचा एलिमेंट मला आवडला, की तुम्ही शूट करत असताना पाण्यातला तो अनुभव आहे, हे आपल्यालाही फील व्हावं बसल्या ठिकाणी म्हणून. पण 1 ते 2 वेळा ठीक आहे. ते पूर्ण चित्रपटामध्ये खूप वेळा आहे आणि त्यांनी लिटरली इरिटेट व्हायला लागतं, नॉशियासारखं फील व्हायला लागतं आणि एका ठिकाणी तर हे फक्त एक खूप मोठं जहाजासारखं काहीतरी एक एलिमेंट आहे. तिथे ते दोघेजण बसलेले असतात. स्कुबा डायव्हिंगच्या जस्ट आधीच्या मोमेंटमध्ये प्रार्थना बेहरे आणि अभिजित ॲक्चुअली तिथे सुद्धा तो कॅमेरा तसे हलवतायत. तिथे काहीच गरज नव्हती हलवायची बिकॉज ती होडी स्टेडी आहे आणि ते दोघे पण स्टेडी आहेत. सो कॅमेरा का हलतोय? पुढचा निगेटिव्ह पॉइंट, कलाकारांचा अभिनय ॲक्चुअली चांगला आहे, ठीक आहे, पण त्यांच्यात काहीच केमिस्ट्री फील नाही होत. बिलीव्ह मी, अभिजित खांडकेकर या मेल ॲक्टरसोबत प्रार्थना बेहरेची काही केमिस्ट्री फील नाही होत. नाही पूजा सावंतची फील होते, नाही कसलीच फील होते. म्हणजे आपण ट्रेलरमध्ये ऑलरेडी पाहिलं होतं इट्स अ लव्ह ट्रायंगल आणि सगळ्यांना कळलं होतं ते बट ऑब्व्हियस ट्रेलरच तसा कट केलेला होता आणि कॉकटेलची पण थीम तीच आहे. पण अभिजित खांडकेकरची केमिस्ट्री कुणाच सोबत नाही फील होत. म्हणजे मला मला काहीच नाही फील झाली ती केमिस्ट्री. पुढचा निगेटिव्ह पॉइंट जो सगळ्यात जास्त इरिटेटिंग होता चित्रपटामध्ये दोन्हीही ॲक्ट्रेस ज्यावेळेला दारू पितात त्याच्यानंतरची ती जी ॲक्टिंग आहे, ती लई वाईट होती. म्हणजे इतकं फेक आणि आर्टिफिशियल तो टोन दारू पिल्यानंतरचा नाही, अजिबात नाही. म्हणजे तो झेपलाच नाही मला. तो मजबूत गणलाय. आता पुढचा निगेटिव्ह पॉइंट, चित्रपटामध्ये जे सगळ्यात शेवटी 2 ट्विस्ट त्यांनी दिलेले आहेत. तर तो जो सेकंड लास्ट ट्विस्ट आहे, तो आपण चित्रपटाच्या लिटरली सुरुवातीच्या 10-12 मिनिटानंतरच ओळखून घेतो, की असं काहीतरी होणार आहे. व्हिच वॉज एक्स्ट्रीमली प्रेडिक्टेबल. पण तो जो लास्ट आहे, सगळ्यात शेवटचा ट्विस्ट, तो थोडासा ठीक आहे कन्फ्युजिंग करणारा होता, व्हिच वॉज अ गुड स्ट्रॅटेजी. बट स्टिल अख्खा चित्रपट प्रचंड प्रेडिक्टेबल आहे. लाइक आय सेड, झेड-एन-एम-डी, क्वीन आणि कॉकटेल ह्या तीनही सिनेमांचे फ्लेवर्स तुम्हाला त्या चित्रपटामध्ये सातत्याने आठवण करून देत राहतात, की बघा, बघा, बघा. त्यामुळे तो चित्रपट प्रचंड प्रेडिक्टेबल आहे आणि काहीच असं नाही की जे तुम्हाला असं वाटतं, की "अरे च्या हे काहीतरी नवीनच होतं." असं काहीच नाही फील होत. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, चित्रपटामध्ये सतत काहीतरी अर्धवट राहिलंय, सतत काहीतरी अर्धवट राहिले. चित्रपट असा फ्लॅट वाटतो, त्याच्यात काहीच डेप्थ नाही जाणवत.
म्हणजे एक असा सीन नाही. ॲक्चुअली हा चित्रपट खूप फिलॉसॉफिकल सुद्धा बाप होऊ शकला असता. आय गेट दॅट की इट्स अ रॉम-कॉम टाइप ऑफ फिल्म दे वॉन्टेड टू मेक इन द फर्स्ट प्लेस. बट स्टिल ह्याच्यामध्ये कारण आपण जर का झेड-एन-एम-डी बघितलं किंवा आपण जर का कॉकटेल पाहिलं किंवा आपण जर का क्वीन मूव्ही पाहिला, तर मध्ये-मध्ये इतक्या डेप्थ असणारे काही सायकॉलॉजिकल मोमेंट्स येतात, जे खूप मोठी थिअरी आपल्याला सांगून जातात. पण या चित्रपटामध्ये असा एकही डेप्थवाला सीन मला नाही वाटला, फ्रँकली स्पीकिंग. अख्खा चित्रपट असा फ्लॅट वाटू लागतो आणि अर्धवट राहिल्यासारखा वाटू लागतो. ते जे तुकडे आहेत ना लिटरली, म्हणजे ब्लॅक स्क्रीन होऊन डायरेक्ट डोळ्याची पापणी जशी झाकतो, तशी डायरेक्ट पुढचा एक सीन आपल्या सगळ्यांसमोर आणला जातो, व्हिच वॉज रिअली लाइक व्हेरी इन्कम्प्लीट फीलिंग फॉर मी. पुढचा निगेटिव्ह पॉइंट चित्रपटाच्या सुरुवातीलाच थायलंडला ज्यावेळेला प्रार्थना बेहरे जाते, त्यावेळेला जे थायलंडचे मॉन्टाजेस त्यांनी टाकलेले आहेत, ते अख्खे इंटरनेटवरनं डाउनलोड केलेले मॉन्टाजेस आहेत आणि प्रचंड लो क्वालिटीचे आहेत. म्हणजे अख्खा चित्रपट 4K एचडीमध्ये तुम्ही बघताय आणि इमिजिएटली 144 पीचे सगळे ते मॉन्टाजेस धाड, 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 धाड अशी येतात आणि तिथेच मूड खराब होतो. म्हणजे ते सिरियसली स्वतः आपण ते शूट करू शकले असते. काही मोठी गोष्ट नव्हती, की तुम्ही 12 शूट करा आणि 4 फक्त इंटरनेटवरनं टाका, पण चांगल्या क्वालिटीचे पण नाही. अख्खेच्या अख्खे इंटरनेटवरनं टाकलेले आहेत आणि ते लई बेकार क्वालिटीचे होते. पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट चित्रपटामध्ये एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतं काव्या म्हणून. तिचं काहीच एक्सप्लेनेशन नाहीये. काहीच नाही. नंतर पण नाही आणि शेवटी पण नाही, काहीच नाही. ती येते का बरं आणि जाते का बरं त्याचा काहीही संबंध नाही, काहीच एक्सप्लेनेशन नाही. चित्रपटामध्ये आणखीन एक गोष्ट आहे जे फार कन्फ्युजिंग होतं, की प्रार्थना बेहरे असं म्हणते, की ती अलिबागची आहे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा तो डायलॉग आहे ज्यावेळेला ती फोनवर बोलत असते पूजा सावंतसोबत. अलिबागची असून सुद्धा ती नंतर चित्रपटात असं म्हणते, की मी आयुष्यात कधीच समुद्र नाही बघितलाय. म्हणजे हे तेच झालं, की मी ॲक्चुअली नागपूरमध्ये राहते, पण मी कधीच संत्र्यांची चव मला माहीत नाही कसे लागतात ऑरेंजेस किंवा मी नाशिकमध्ये राहते आणि मला माहितीच नाही, की द्राक्ष कसे लागतात. मी कधीच द्राक्ष खाल्लेले नाही आयुष्यात. सी हे होऊ शकतं, बट इट जस्ट मेक्स नो सेन्स. मग तू नाशिकची आहे हे सांगूच नको. तू पुण्याची तू असं पण सांगू शकते. सो देअर वाज ॲब्सोल्युटली नो नीड टू टेल दॅट यू आर फ्रॉम अलिबाग. दॅट मेक्स नो सेन्स टू मी. ओव्हरऑल ह्या चित्रपटाने प्रचंड निराश केलंय. अर्थात माझ्या एक्स्पेक्टेशनचा बार खूप काही हाय नव्हता या चित्रपटाकडनं. पण बिकॉज ऑफ द कास्टिंग ॲक्चुअली आय वॉज रिअली एक्सायटेड फॉर धिस फिल्म. पण ठीक आहे, हरकत नाही. डिरेक्टरचा पहिला अटेम्प्ट होता म्हणून आपण नक्कीच याला एक संधी देऊ शकतो. इट्स अप टू यू. तुम्हाला कसं तुम्ही जर का चित्रपट बघितला असेल तर ते मला कळवू शकता. रेटिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर आयड लाइक टू गिव्ह 2.5 स्टार्स आउट ऑफ 5 टू सखे गसाज इन दिस फिल्म. तुम्ही जर का सिनेमा बघितला असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.